अजिबात कुठं पण आज अजूनपर्यंत फोटो बिटो काढल्यात खरं का नाही. एक फोटो कोणाला नाही का एक व्हिडिओ कोणाला नाही. काय ड्रिल वाले नंबर मिळेल का आपल्याला? ह्या ड्रिलवाल्याचा मिळणार की कसं फोटोन पडते बघायचं. हा रेट तोडून काम करत असतं तर नेऊ घ्या आपल्याला चालते की आपल्याला 2 रुपये मिळत अडचण नाही रे. चालते की काय आणि आपल्याकडे काम ॲग्रीमेंटची असते का होय काय ते असलं नसतं. टॅक्स फिक्स भरूनच त्यांना ती काम करायचं. होय काय इलिगल बाजू काय नसतं. बरोबर आहे की. म्हणजे हे जी आपली सगळे गव्हर्नमेंट प्रोजेक्टची चालतंय की. म्हणून ह्या मला काय गाड्याला वाटत नाही त्या ह्यांच्या ड्रायव्हरांकडे नसते लायसन. तिथं लायसन शिवाय गाड्या घेत नाही त्या. बरोबर आहे की. उगाच 2 नंबर काय करायचं. होय तिथे जबाबदारी कोण? होय कोण घेणार. ते मंगळवेड्याचे एक ड्रायव्हर धडकून मेलं. 20 लाख रुपये कंपनीने लगेच इन्शुरन्स पास केला पाहिजे. आयुष्य झालं त्या बायकोचं. असं असतं. उद्या काय करणार? इन्शुरन्स त्याने कंपनीने काढला म्हणून कंपनी काढतेच मग लायसन कॅसेट मागते. आणि आता लायसन काढलं सगळे काढलं बरोबर आहे. मग ते लायसन असलं मग ती गाडीचं इन्शुरन्स तुम्हाला सांगू तुम्हाला वाटत नाही या गाडीचा इन्शुरन्स असेल बिसेल म्हणून मला वाटत असणार. कारण कसं माहितीये का हे रिस्की काम आहे. उद्या समजा गाडी पडली काहीतरी झाली लागतं का नाही. 80,000 रुपये इन्शुरन्स यायला. मग 80,000 इन्शुरन्स जाऊन खरं ते एखादं काहीतरी घटना घडली तर सगळं 30 लाख रुपये ड्रायव्हरचा येतो. 80,000 30,000 रुपये ड्रायव्हर इन्शुरन्स आहे ड्रायव्हर सीटचा. ड्रायव्हर सीटवर असणाऱ्या माणसाला जर काय झालं तर त्याला जवळजवळ 30 का 40 लाख रुपये मिळतात. ही पॉलिसी आहे ह्या कंपनी टाटा ती देणार. टाटा म्हणा नाही ती पहिलेच पासिंगला पहिलं 3 महिने येण्यापुरतं त्यांचं असतं. एकदा 3 महिना टॅक्स संपला ही परत करत नाही. लाईनची गाडी आहे का नाही जी पुणे बेंगलोर गोवा चेन्नई गाड्यांना फुल इन्शुरन्स असतो. इन्शुरन्स असल्याशिवाय चालू मला तर इन्शुरन्स केल्याशिवाय गाडी भरत नाही आम्ही. मी तर स्वतः लाईनवर होतो ना मला जसं इन्शुरन्स करायचा 500 रुपये जाय ना. बरोबर आहे. उद्या माल चोरी झाला काय झाला ते कुणी बघायचं. बरोबर आहे की. आणि समजा एक दिवस एक्स्ट्राचाच करायचा म्हणजे समजा आज माल उतरला नाही आपला 2-4 दिवस जास्त एक्स्ट्रा जाय ना पैसे. पण ते कुठे गेलेले ते काय वाटत नाही. पण कधी तर आपण झालं एकदा मी तुम्हाला सांगतो मला वाटतं लडाखला साखर घेऊन चाललो. लडाखला तिकडं जाताना गेला लडाखच्या अलीकडे एक मोठा घाट आहे. मला माहिती नव्हत्या घाटात चोरी होती. संध्याकाळी 7:30ला गाडी घातली घाटात. 9 किलोमीटरचा घाट. आई शपथ 9 किलोमीटर गाडी चढसतो. 1 टन साखर मागं पडता का आपण गाडी. होय काय माहिती जंगली राव त्यांना काय कळत नाही. आता मध्ये गाडीत मागं बरा काय कळायचं आपण पडता सगळ्या रस्त्यात पोहोच का करू. होय काय गाडी गेलो काट्यावर तर घातली सकाळी पडदा फाटलेला दिसला. काय ना त्याला शेटजीला म्हणलं काय टेन्शन घेऊन गाडी भरली खाली केली. तिथं फोटो काढला. इन्शुरन्स कंपनी माणसं आली त्या दादा कसली त्यांनी बघितलं कसं कंडिशन आहे. तिथं जाऊन आले जिथं चोरी झाली तिथं तर तिथं साखर पडलेली दिसते सगळ्या घाटात. आपण काय 2 नंबर करत नव्हतो. मग त्यांनी इन्शुरन्स पास केला. 1 टनाचा पैसे त्याला देऊन टाकला. माझ्या भाड्यात निकट झालंच नाही. तुम्ही लिगल राहिला म्हणून ते सगळं झालं. सगळं पेपर परतायला लागतं आपल्याला. तुम्ही जर लिगलच राहिला नाही तर कसं ते चालणार. इकडे सेलम पर्यंत जायला सांगा मला. सगळं माहिती आहे मला. आता कसं आहे थोडं एक्सपिरियन्स बोलून दाखवायचं. वेळ आलेल्या गोष्टीवर बोलून दाखवायचं नाही. ज्यावेळी वेळ आली श्रीलंका पलीकडे समुद्रापासून 20 किलोमीटर राहिली होती. अशा ठिकाणी गाड्या खाली केल्या. सेतू बंद वगैरे तिकडं तिथं राम सेतू बघून आलो मी जाऊ. होय राम सेतूला चिटकूनच गाड्या खाली गेले त्यांनी. सिलाईन चालवून संध्याकाळी असं लाईट दिसाय बीचवर पलीकडे श्रीलंकेची. त्यामुळे मला फिरायचं म्हणून मला त्या गाडीवर जावं वाटत नाही. लई फिरलोय पहिलं त्यामुळे लाईनवर आता आपण किती पण जगात फिरून दे काय पण करून दे त्या गोष्टीचा आपल्याला हेच पाहिजे अनुभवच पाहिजे बस. बाकी काय नको. किती उशीर झाला. आता त्याच्याकडं त्याला एवढा एक्सपिरियन्स नाही की बाबा मगाशी त्यानं पटकन मशीन चढवलं वर म्हणून एक्सपिरियन्स पाहिजे. मग काय गाड्यानं कसं चढवलं कधीच चढवलं चटकिऱ्यान वर गेला लगेच त्यानं काम केलं आणि आला लगेच.
एक्सपिरियन्स यासाठीच लागतो की बाबा चटक्यातलं काम झटक्यात झालं पाहिजे. ते आता अजून झोपत आहे बरं का येऊ कोण शो पिंगत आहे. कधी लावते बघूया नुकती गाडी आहे. मशीनच लागलं नाही तर गाडी तर काय करणार आहे. गाडीत काय हा, ते मलाच बोलणार उलट आपा मशीनला काय आहे म्हणणार आहे ना मला उलट. बरोबर आहे. हा. कसा चढवला असा कधी आयुष्यात कधी यानं मशीन चढवलं नसेल मला वाटते वरती. नाही चढवलं बरं का दगडात चढत नाही त्याला मशीन. हं. येड्या खोळ्या बोम अलीकडे घे म्हणा इकडं उलट. वय कसं चढवला. काय काय म्हणायचं याला कोणचं रूप द्यायचं आणि कोणचं रूप घ्यायचं याचं. हा वर जरा जागा कर बुमणं मशीन बसासाठी. एकदा मशीन बसले की तुझं तेवढा सगळा माल उचलूस तर तुला काही टेन्शन नाही आहे. पण त्याला आता सांगायचं आम्ही सांगायचं म्हणजे त्याचा 25,000 पगार आम्हाला द्या पाहिजे सा काय हो. 25,000 पगार आता. मग हं. $25,000 पगार घेतात वाघ. ते आता भांबारले आता अजून पण त्याला समजून झाले की काय करायचं आणि काय नाही. बघते कुणीकडलं भरायचं काय भरायचं ते बघायला लागले. भरून तिकडे जाऊन दे. मुरुम आणि टिरीम सगळे एखाद्या दिवशी द्यायचं दचकून काय राखायचं नाही. इथं मुरुम खेपा टाकत नाही लोकलला कोणाला तरी इकायला इथं जाऊन लय बेकार लावडायची. टाकायचं परटाव खेपा असे एवढं 2-3 हजार खर्च आहे परत होतो. नाही टाकत तशा नाही कोणाला देत तिथं. कसं लावतोय घडी बघितलं सगळ्या गाडीचं तर भोगून करून टाकले. काल दिल्या हिराव गेल्या वर्षी मी बारामतीला नेलतील लय टाईट गाडी चालत होती. कशा गाड्या चालते त्याने काय तुम्हाला सांगतो. ह्या गाड्याने 6 खेपा मारले की 7 खेपा मारत होती गाडी. रनिंग 17 किलोमीटरचं. गाडी एकदम स्टॉक मध्ये आहे बरं काही. लय कट्ट गाडी होती राव ती. म्हणजे कट्ट म्हैशी चालवतो नाही ती गाडी चालवली मी. एक नंबर टकाटक गाडी आहे ती. म्हैशी यायच्या आधी गाडीवर होतो मी आणलेली. होय काय लय टाईट गाडी चालत होती. गाडी एक नंबर लक्की आहे ती. लगे खरोखर लक्की. परत मी तुम्हाला सांगतोय ना 17 या गाडीपासून त्याच्या गाड्या वाढल्या तर म्हणा तुमच्या मालकाच्या. ह्या गाडीपासून तेवढं ह्या गाडीपासून सगळ्या गाड्या झाल्या म्हणून सांगत ही गाडी आणली 42. ते म्हणत होता पहिला ती घेतली ती तिच्यापासून वाढल्या माझ्या गाड्या म्हणते ती. ती गाडी लय दिवस कंपनीत उभा होती. कंपनीतली गाडी होती. मोठ्या कंपनी गाडी होती. हा बारक्या कंपनीतली लय दिवस उभा होती. कारण त्यांनी काढल्या गाड्या लॉटच काढला त्या गाड्यांचा. त्यातली 3 नंबर गाडी त्यांनी आणली. होय का. यांनी एक आणली ना अजून एक कोणतरी शिकणं आणली. अशा 2 गाड्या घेतल्या अकलूज. 39-60 आणि 39-61 अकलूज मध्ये आल्या. लई दिवसापासून म्हणजे ते गाडी कंपनीत लावूनच असणार हो. कंपनीची गाडी होती मोठ्या सारखं मोठं कॉन्ट्रॅक्टर होतं त्याची गाडी होती. तिथलं काम संपलं होती. गाड्या हे कुठे नाही आणते पाहिजे. 3.5ची गाडी इकडून टाकल्या पुन्हा बारक्या गाड्या मोठ्या गाड्या घेतल्या. ही गाडी तीन ही जी आहे ही गाडी आणि ती ते हौदा सेमच हौद्यात काय बदल नाही. कारण 3 रेषा आहेत ना मधी. बरोबर. आणि त्याला पण 3 रेषाच आहे. मग त्या सौरभला म्हणलं सौरभ चव्हाणला म्हणलं ती 4 रेषेची होती गाडी. त्याला म्हणलं तसलं घेऊ नकोस म्हणलं. ते फायदा कोणाचा होतो ज्या ठिकाणी तू काम करणार त्यांचा फायदा होतो. तुझा तोटा होतो कारण तुझा मेंटेनन्स जास्त नसतो. आता ही गाडी अशी घेतलास तुला सगळं मेंटेनन्स कळते म्हणला आणि तू ते करू शकतोस. आणि त्या मेंटेनन्सद्वारे तुला समजते बाबा कुठलं काय नाही. अरे ते सौर एवढं हुशार म्हणतात ते काय लगेच बघणार लगेच करणार. ते जाता जॉईंट तुटला होता आणि एवढं ते म्हणजे हे करत होतं का नाही भयानक. 15 मिनिटात त्यानं गाडी जोडली जॉईंट तुटल्याला. खोलून बिलून आत शिरलं पाक काळांड बिळे झालं ते सगळं अंगाव त्याला पडून. म्हणाला हिला सुट्टी देत नाही. म्हणाला हिला 15 मिनिटात ठीक करून आणतो म्हणा. म्हैशा लोळून करत होता मेंटेनन्स. जोडली त्यानं आतलं नट्ट खोलून जॉईंट तुटलेला काय निसटलेला काय गेले त्यानं सगळं ओके.
म्हणाला मी सगळं केले, मला माहिती आहे, मी करू शकतो. म्हणलं की हे काहीतरी स्वतःचं बनव, स्वतःचं असलं तर त्याला किंमत आहे, लोकांचं असलं तरी मला खरं सांगा मी हां ह्या गोष्टीत काय होतं, हां ही जी मोठी लोक आहेत ती त्या लोकांना उद्धार देत नाहीत. हां वर येत नाही. तर ह्यांना मास स्कीम पडत असते. हां आता ह्याने गाडी घेतली खरं, हां ह्याची स्वतः लिंक पाहिजे कुठं हां ह्याच्या जीवावर गाडी लावेन, ती सांभाळते ती 5-7 महिने, हां परत नाही ती गाडी लावत. हां कारण ह्यांच्याच गाड्याला काम नसते, पण ती कुठं लावणार आहे ती? बरोबर आहे. ती पुन्हा कसं आहे, एखाद्या वर येऊ दे, वर येऊ देणार नाहीत कोण कोणाला. आणि असं असतं जेव्हा मग आपल्या महाराष्ट्राचं राजकारणच असं आहे, एकदा निवडून आला की परत त्याला शिडी देत नाही. मग काहीतरी कमिशन द्यावं लागतं किंवा काहीतरी करावं लागतं तर पुन्हा हे होतं. असा विषय आहे यांचा. आता कशी कार्यकर्ते करायला येत बघितलं सगळे. अरे आहे तुमच्या काय करा, तुम्ही मग जर मी शूटिंग चालू ठेवलं ना, काय हे चालू आहे आपलं, याचं नाही काम चालत. उद्या माझ्या उगादार होईल, म्हणणार तुझं लक्षच नाही म्हणणार. मी तर पडलं पालतच गाडीत. कसं झोपलंय, नट्टी पटवले त्यानं. हं? कोण आहे यो यो हेच लगीन झालं, या होय. हेच लगीन झालं. काय नटे पटवल्याला बरं का, काय खरं आहे त्यांचं. त्यांचं तिथे काय नाही, तिथं लगेच ते मिळते सगळं. कसं विषय आहे, बाहेर कमवते म्हणजे लय किंमत झाली. किंमत झाली होय. बाहेर कमवायला जातं, त्यांच्याकडे आपल्यासारखं असं मुबलक पैसा नाही, हां लिमिटेड पैसे त्यांची. लिमिटेड, त्यामुळे हे पैसे त्यांना जास्त वाटतात. जास्त वाटतात. पोरगा ड्रायव्हर आहे नका द्यापुरी ड्रायव्हर आहे म्हणून सांगत नाही ती, हं. कंपनीत कामाला आहे म्हणते ती. हं. इकडे काय करतो कोणाला माहित. काय करते. देऊन टाका हे म्हणून तर असं इन्शुरन्स हे करून जातात गावाकडे. पहिला ती माहिती कशी ह्याच्यावर ड्रायव्हर कसं गेलं. बरोबर आहे. आणि हे माझगी जातो रे, जात माझगी, तुम्ही किती सांभाळा ह्यांना. होय, शेवटी धोका 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 देणारच. धोका द्यायचे किती दिवस होता ती. होय.